हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण करणार आहे आयलायनरचा रिव्ह्यू. तर मी आज माझ्याकडे मी स्वतः पर्सनली 4 आयलायनर यूज करते. त्याच्यातलं फर्स्ट आहे लॅक्मे 925, सेकंड आहे सेफोरा, थर्ड ऑल्सो जे थर्ड आहे ते पण सेफोरा आहे, पण ते त्याच्यातलं थोडंसं कमी रेंजचे कमी किमतीचे, आणि हे टॅटू आयलायनर. तर मी तुम्हाला ॲप्लाय करून दाखवते. फर्स्ट आता मी हे घेतलेलं आहे लॅक्मे आयलायनर. ही त्याची अशी जरा जास्त थिक नीप आहे, पण ॲप्लाय करू ते व्यवस्थित ॲप्लाय करावं लागतं लिक्विड आयलायनर. नंतर मी तुम्हाला ॲप्लाय करून दाखवते. हे ब्रँडेड आहे सेफोरा आयलायनर, आणि हे मेड इन जर्मनी आणि मेड इन USA हे. तर याचं मी खूप यूज केलेलं आहे. आता हे वॉटरप्रूफ पण आहे. ही अशी याची नीप आहे. हे लावायला खूप इझी आहे आणि वॉटरप्रूफ असल्यामुळे चांगलं आहे, लॉंग लास्टिंग आहे. नंतर त्याचंच हे सेफोराचंच हे पण मी तुम्हाला ॲप्लाय करून दाखवते. ही त्याची थोडी कमी रेंज आहे, आणि त्याची नीप याची नीप त्याच्यापेक्षा थोडी जास्त बारीक आहे. आणि लास्ट आपलं ज्यांना आयलायनर ॲप्लाय करता येत नाही त्यांच्यासाठी स्केच पेनसारखं आयलायनर, हे आपलं टॅटू आयलायनर. हे पण वॉटरप्रूफ आहे, फक्त थोडं ब्लॅक डार्क नाही आहे. आपल्याला 1-2 वेळा अप्लाय करावं लागतं, डबल लावावं लागतं. थँक्यू.